तर मंडळी नमस्कार. आपला आजचा विषय तो म्हणजे जुलै महिन्यामध्ये असे कोणते भाजीपाला पिके लावले पाहिजे ज्याच्यापासून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगला पैसा होतो, चांगला भाव भेटतो आणि चांगलं उत्पादन निघतं. तर त्याबद्दल सांगायचं झालं मुख्यत्वे जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपण करटुले जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस मागणी वाढत चाललेली आहे. तर करटुल्याचा प्लॅन करू शकता. त्याच्यामध्ये वेलवर्गीयमध्ये आणखीन जर सांगायचं झालं तर काकडी आहे किंवा कारला आहे किंवा गिलका आहे किंवा दुधी भोपळा आहे. तर तुम्ही याची निवड करू शकता. त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे झेंडूची जर लागवड केली तर या टायमाचा जो झेंडू लागवड होतो तर तो झेंडू जो आहे तर तो आपले जे सणासुदीच्या काळामध्ये येतो आणि चांगला भाव भेटतो आपल्याला. त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे मुळा या पिकाची आपण लागवड करू शकतो. त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे आपण इथं पाठीमागे पाहू शकता. आता मिरचीचे जे आहे ते दर चांगले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर जुलैमध्ये सुद्धा जर जी लागवड केली जाते तर त्याला जी येणारी मिरची आहे तर तिला पण चांगला भाव भेटतो. त्याच्यामध्ये जे G4 सेगमेंटची मिरची आहे तुम्ही त्याचा प्लॅन करू शकता, शिमला मिरचीचा प्लॅन करू शकता किंवा टोमॅटोचा प्लॅन करू शकता किंवा जे वांगे आहेत आपले जे काटेरी वांगा असतात त्याचा पण चांगला भाव भेटतो त्या टायमामध्ये लागवड केली आणि उत्पादन पण चांगलं भेटतं. सोबतच भेंडी हे एक पीक एकदम चांगलं येतं जुलैमध्ये जर लागवड केली तर. त्यानंतर दुसरी जी बाब आहे ती म्हणजे भेंडी पिकामध्ये जे आहे ते ज्यावेळेस आपण हिवाळ्यामध्ये भेंडीची जुलैमध्ये लागवड केली जाते तर ती जी आहे हे ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये काढणीच येते आणि त्या टायमापासून तर जवळपास ती सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीमध्ये उत्पादन मेजॉरिटी व्हरायटीचं म्हणा किंवा मेजॉरिटी भेंडीचं उत्पादन हे कमी होतं त्या कालावधीमध्ये. आणि आपला जर माल त्या टायमिंग मध्ये जर मार्केटमध्ये पोहोचला तर आपल्याला चांगला भाव भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे भेंडीचा प्लॅन तुम्ही करू शकता. त्यानंतर जे आहे ते लवकर येणाऱ्या पिकाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मेथी हे दोन पिकं सुद्धा जे आहेत पाठीमागच्या काही वर्षापासून जे आहे ते चांगलं उत्पादन देत आहेत आणि चांगले पैसे आपल्याला होत आहेत. त्याच्यामुळे तुमचा जर जुलै महिन्यामध्ये जर भाजीपालाचा जर प्लॅन असेल तर तुम्ही या भाजीपाल्यापैकी कोणत्याही भाजीपाल्याची आपण निवड करू शकता आणि चांगलं उत्पादन जे आहे ते मिळू शकता. तर हे जुलै बद्दलच्या भाजीपाल्याबद्दल होतं. तर तुमचा कोणत्या भाजीपाल्याचा प्लॅन आहे जुलै महिन्यामध्ये तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.